आणि आता पाहूयात 3 मिनिटात 30 बातम्या. मावळ मुळशीमधील कासारसाई धरण 94% भरलं असून धरणातून 300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी हे पवना नदीपात्रामध्ये सोडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, निफाड तालुक्यात मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या उपनद्यांना पूर आला. गोदावरी नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. सांगलीच्या शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे चांदोली धरण 77% भरलेलं आहे. गेल्या 24 तासात 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 26.77 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झालाय. पावसामुळे वारणा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. राजगड वेल्हे तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढ्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी माती वाहून गेली. वेल्हे बाजारपेठेतील ओढा खचल्यानं एका टिंबर दुकानाला तडे गेलेले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणे गावात जमिनीमध्ये भूस्खलन झाल्याची घटना समोर आली. डोंगरातील मातीचा भाग गावच्या मागच्या बाजूला आल्यानं वरवणे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पावसामुळे गावालगतच्या डोंगराचा आणखी एक भाग खचून माती खाली आल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये जीर्ण व्यापारी संकुलाचा भाग कोसळला. पावसापासून बचावासाठी थांबलेल्या 2 महिला आणि 2 मुलांना किरकोळ दुखापत झाली. 37 वर्ष जुन्या या इमारतीला धोकादायक घोषित करण्यात आलं होतं. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागलेत. नाशिकच्या मालेगाव शहरात लाठीचार्ज घटनेचा निषेध करण्यात आला. नागरिकांकडून शहरातील मोसमपूल भागात महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ घोषणाबाजी केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर हवेली तालुक्यात विशेष आरोग्य सप्ताहाचं आयोजन केलं. या निमित्तानं आमदार माऊली कटकेंनी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून नागरिकांना सरकारी आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. मावळ तालुक्यात खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत भात, सोयाबीन आणि भुईमूग पिकांचा विमा भरण्यास वेग आलाय. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावं यासाठी पीक विमा भरण्याचं आवाहन केलं. मावळ तालुक्यातील औढे गावात मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे महावितरणची वीज वाहक तार तुटून शेतामध्ये पडल्याची घटना घडली. विजेची तार तुटून 3 जनावरं दगावली आहेत. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तातडीनं नुकसान भरपाईची मागणी केली जाते. अकोला जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. बाळापूर तालुक्यातील सतार गावात बनावट दारू निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त करून 30,90,000 मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात पोलिसांकडून सूत्रधाराचा शोध सुरू आहे.